1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे महाराजांच्या मुठभर सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य सैन्याचा पराभव केला आणि त्या युद्धात आपल्या अतुलनीय शौर्याने विजयी पराक्रमाचा ध्वज रोवला। म्हणून 1 जानेवारी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। या ऐतिहासिक शौर्याचा व पराक्रमाची प्रेरणा देणारा हा दिवस आहे। भंडारा येथील समता सैनिक दलाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली व मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमाला राष्ट्रीय मार्गदर्शक पूज्य भदंत नाग दीपंकर, राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे, अमर दीपंकर, डॉक्टर प्रदीप डोंगरे, राजकुमार वंजारी आदींच्या उपस्थितीत विजयस्तंभाला मानवंदना देऊन हुतात्मा स्मारक शास्त्री चौक येथून गांधी चौक त्रिमूर्ती चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सांगता करण्यात आली। यावेळी 2000च्या वर जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे महिला व पुरुष पदाधिकारी व सैनिक मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले। राष्ट्रीय कोषाध्यक्ष माननीय गजेंद्र गजबे सर, राष्ट्रीय स्टाफ ऑफिसर माननीय बासंती सरदार, राष्ट्रीय महिला असिस्टेंट यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केलं। भीमा कोरेगाव शौर्य दिन हा महार बटालियनचा विजय उत्सव सगळीकडे साजरा करण्यात येतो। त्याची प्रतिकृती काढून आम्ही भंडारा शहरातून पूर्ण विदर्भाच्या लोकांसाठी बोलवून इथं समता सैनिक दलाची मिरवणूक काढत असतो। ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या पूर्वजांचं पराक्रमी पूर्वजांचा इतिहास सांगतो आणि त्यांना जाणीव करून देतो की अशा प्रकारचं आपण समजदारी ठेवली पाहिजे, जबाबदारीनं वागलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये माना सन्मानाचा स्थान आपल्याला प्राप्त होईल। वो कौम जिंदा होती है जो जुल्म के खिलाफ बगावत करे, वो मसीहा याद आता है जो बहुजनों का उद्धार करे। प्रज्ञाशील करुणा का हम पालन करेंगे, प्रज्ञाशील करुणा का पालन करेंगे। बाबा साहेब
तेरा नाम रोशन करेंगे, रोशन करेंगे। महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।